नमस्कार. इट हॅज टू बी टेस्टी बाय दीप्तीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला एक लहान बाळांना देण्यासाठी एक कृती दाखवणार आहे. नाचणी सत्व बनवण्याची सोपी पद्धत आहे. आपल्या सगळ्यांनाही माहिती पण असेल, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते. 2 ते 3 चमचे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आपण कढईमध्ये. याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकत याची एक छानपैकी अशी पातळ स्लरी बनवून घ्यायची आहे. गुठळ्या राहू न देण्याची काळजी घ्यायची आहे. छानपैकी अशी मिक्स करायचं आणि लो फ्लेमवर कढई ठेवून द्यायची आहे. हळूहळू ती घट्ट व्हायला लागते. याच्यामध्ये आपण गूळ टाकणार आहोत थोडा गोडवा येण्यासाठी. तसंच याच्यावर आपण टाकणार आहोत थोडी बदाम पूड. इथे तुमच्याकडे मिक्स सुकामेव्याची पावडर असेल तर ती पण टाकू शकता, ज्यामध्ये काजू अक्रोड असतील, पण आज मी बदामची पावडर टाकलेली आहे. आणि याला अशा प्रकारे आपण ढवळत राहायचं आहे आणि शिजवत राहायचं आहे. गूळ हळूहळू विरघळायला लागतो आणि गोडवा येतो छानपैकी नाचणी सत्वाला. गॅस इथे कमीच ठेवायचा आहे. सगळं झालं की शेवटी थोडंसं तूप टाकायचं आहे, 1 चमचाभर, आणि हे साजूक तूप घरातलं यूज केलेलं आहे आपण. अशा प्रकारे घट्टसर आपली नाचणीची पेस्ट तयार झाली आहे, जी लहान मुलांना म्हणजे 6 ते 8 महिन्याच्या मुलांना आपण देऊ शकतो. पौष्टिक असते, तसेच मोठ्या मुलांनासुद्धा देऊ शकतो. सो नक्की ट्राय करा. सोपी रेसिपी आहे, 5 मिनटात रेडी होते आणि एक एकदम हेल्दी नाश्ता ऑप्शन म्हणून मुलांना आपण हे देऊ शकतो. सो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. थँक्यू सो मच.